हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी बेसन, रवा आणि खोबऱ्याची खुसखुशीत अशी वडी. तर एकदम सोपी आहे बनवायला आणि कमीत कमी वेळामध्ये मी तुम्हाला ही वडी आज तयार करून दाखवणार आहे. आणि चांगली 15 ते 20 दिवस आरामात टिकू शकते खोबरं टाकलं आहे तरीसुद्धा. तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे सोप्या पद्धतीने बिलकुल. तर चला करूया सुरुवात. इथे मी एक वाटी मोठी वाटी तूप घेतलेलं आहे आणि मी एक वाटी इथे 1 ग्लास रवा घेतलेला आहे आणि वाटी थोडी छोटी आहे तुपाची. तर थोडंसं तूप घातलं आहे रवा भाजायला आणि एका गॅसवर मी रवा भाजत आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी बेसन भाजत आहे. म्हणजे एकाच टाईममध्ये दोन्ही आपल्याला भाजून होतील. कमीत कमी अर्धा तास लागतो आपल्याला बेसन भाजायला. रवा भाजायला थोडा कमी वेळ लागतो. तर दोन्ही एकाच वेळेस होतील म्हणून मी 2 गॅसवर मांडून घेतलं आहे. अशा प्रकारे आपला वेळसुद्धा वाचतो आणि आपला म्हणजे बचत होते वेळाची आणि लवकरसुद्धा होते. तर तूप थोडंसं टाकून घेतलं आहे बेसनामध्ये आणि नंतर अजून पुन्हा ते उरलेलं तूप ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. कारण 1 वाटी रवा आणि 2 वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे. आणि आता थोडंसं मला अजून कमी वाटत आहे तूप म्हणून मी थोडंसं अजून पुन्हा तूप इथे घातलेलं आहे. जर तुम्ही तसंही तूप तेवढंही तूप ठेवलं तरी आपले लाडू छानच होतील. काही असं खूप जास्त तुपाची आवश्यकता ज्यांना कमी वाटते तूप ते सुद्धा कमी तुपात करू शकतात. बघा इथे रवासुद्धा भाजून झालेला आहे. रवाला चांगले 20 मिनिट लागले. कमी गॅसवर भाजायचं आहे, मंद गॅसवर. आणि बेसनसुद्धा भाजून होत आहे आपलं. तर बेसन छान भाजून झाल्यानंतर इथे आपल्याला पाण्याचं असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामुळे काय होईल, आपली जी वडी आहे ती दाणेदार होईल मस्त अशी आणि अशी म्हणजे तोंडात असं चिपकणार नाही तळाला. तर आता इथे हा एक ग्लास मी खोबरा किस घेतलेला आहे. तो सुद्धा थोडासा हलका हलका भाजून घ्यायचा आहे. रंग बदलवायचा नाही अजिबात. फक्त थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे याला, म्हणजे जास्त दिवस आपली वडी टिकेल. आणि आता मी रवासुद्धा इथे रवा टाकला इथे मिक्स करून घेतलेला आहे आणि बेसनसुद्धा बेसनामध्ये रवा आणि खोबरं किस मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता इथे साखर 2.5 ग्लास साखर घेतलेली आहे मी. ज्या ग्लासने मी इथे बेसन वगैरे घेतले आहे त्याच ग्लासने 2.5 ग्लास साखर आणि 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. साखर चांगली विरघळू द्यायची आणि थोडंसं इथे दूध टाकायचं आहे म्हणजे साखरेवरची मळ जी आहे ती निघून जाईल. तर आता याला आपण गाळून घेऊया चाळणीने, म्हणजे छान असं स्वच्छ होऊन जाईल. आपला पाक जो आहे तो स्वच्छ होऊन जाईल. तर इथे मी ज्या कटोऱ्यामध्ये रवा भाजला होता तो कटोरा रिकामा झाला. तर त्याच्यामध्येच मी इथे आता पाक तयार करून घेत आहे. तर पाक असा एकतारी करायचा आहे. जास्त कडक पाक अजिबात करायचा नाही. थोडासा नरम झाला तरी चालेल, थोडासा वेळ लागेल. तर अशा प्रकारचा पाक आपला तयार झालेला आहे इथे. आणि आता गॅस थोडं 2 मिनिट चालूच ठेवणार आहे मी टाकतपर्यंत. एकदा उकड्या आल्या की मग बंद करून घेईल. तर आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये रवा, बेसन आणि खोबरा किस हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चांगलं मी आता गॅस बंद करून दिला आहे. मी 2 मिनिट ठेवल्यानंतर मी गॅस बंद करून दिलेला आहे. आणि आता याच्यामध्ये काजू आणि बदामचे तुकडे करून घेतले मी, ते सुद्धा तुम्ही टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला नसेल आवडत तर स्किप करू शकता किंवा मग अजून ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर आता हे पातळ दिसत आहे तर घाबरायची अजिबात गरज नाही. मिश्रण असं झाकून ठेवायचं आणि मधामध्ये त्याला हलवत राहायचं. तर अर्धा तासाने मी बघितलं, अर्धा ते पाऊण तास लागला मला थंड व्हायला किंवा मग जास्तसुद्धा वेळ लागू शकतो. तर अजिबात घाबरायची काही गरज नाही. तर ताटातच असं पसरून घ्यायचं आहे. ताटाला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि सगळं मिश्रण मी याच्यामध्ये ओतून घेतलं आहे. जर आपण मिश्रण पातळ असताना जर याच्या ताटामध्ये टाकलं तर मग ती वडी सैल व्हायची भीती असते. कारण कढई आपली गरम असते त्याच्यामुळे जो पाक पूर्ण म्हणजे आटून घेतो, म्हणजे आरामात थंड होते आणि त्याची प्रोसिजर चालूच असते आपली, म्हणून कढईतच ठेवायचं आहे. तर बघा छान असं थंड झालेलं आहे चांगलं. 2 तास मी तसंच ताटामध्ये ठेवलं. तर आता 2 तासानंतर वडी अशी छान झालेली आहे. तरी पण ही ताटातच ठेवणार आहे मी अशीच. तर याला कापून घेते, अशीच आकार देऊन देते आणि बघा अशी काढून बघत आहे तर मस्त अशी निघत आहे एकदम. पण अशी ताटात ठेवून द्यायची. ही रात्रभर मी अशी ताटात ठेवणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आपण बघूया याला. तर बघा मस्त अशी वडी दिसत आहे, खूप छान अशी निघाली आहे. पण चांगली अजून पूर्ण निघत नाही आहे, क्लीनच निघालेली आहे, पण थोडीशी ओबडधोबड वाटते आहे. म्हणून मी याला असंच रात्रभर ताटात ठेवलं होतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच मी चांगलं अशी थोडीशी कडक झाली आहे, म्हणजे आरामात जर केलं तर सगळं काम व्यवस्थित होतं आपलं. बघा इथे छान दिसत आहे टेक्स्चर याचा. तर हे जे वड्याचे कट आहे ते पुन्हा सैल करून घेणार आहे मी, म्हणजे आपल्या वड्या झटपट अशा निघतील. पटापटा वड्या निघतात बघा. आता चांगल्या आरामात थंड झालं रात्रभर तर अशा पटापट वड्या निघतात. जर घाई गडबडीने काढल्या तर मग ते व्यवस्थित निघणार नाही आणि ओबडधोबडसुद्धा होतील, म्हणून अजिबात घाई करायची नाही. तर बघा मस्त अशा छान अशा सॉफ्ट वड्या झालेल्या आहे आणि अजिबात टाळाला चिपकत नाही. तर मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत
आणि रवेदार मस्त अशा झालेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि याचा आस्वादसुद्धा घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर इथे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. बघा मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे, आतमधून पेड्यासारखी झालेली आहे एकदम मस्त अशी. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.